नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूया काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटीच शिल्लक. जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष जनजागृती रॅली संपन्न. आणि तिसऱ्या डोळ्यानं टिपलेला सोनसाखळी चोर अखेर चतुर्भुज. दिवाळीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात आलेला बोनस आणि पालिकेच्या विविध विभागांची अवघी 42% झालेल्या वसुलीमुळे ठाणे महापालिकेची तिजोरी पुन्हा एकदा रसातळाला गेली आहे. पालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटीच निधी शिल्लक असून शासनाकडून येणाऱ्या 88 कोटींच्या GSTवरच आता पालिकेची मदार अवलंबून आहे. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर अधिक भर दिला जाणार असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनासारख्या महामारीनंतर ठाणे महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलं. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीवरच ठाणे महापालिकेचा कारभार सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठे प्रकल्प आणि विविध प्रकारच्या योजना सुरू असल्यानं तरी या सर्व योजना शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची झालेली कामं ही शासनाच्या माध्यमातूनच झाली असून त्यामध्ये ठाणे महापालिकेचा 1 रुपयाही लागलेला नाही. तर दुसरीकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी हे पारंपरिक स्रोत वगळता उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे म्हणावी तशी आर्थिक उभारी ठाणे महापालिकेला घेता आलेली नाही. गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षी बोनसपोटी पालिकेला 22 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागलाय. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 100 कोटींचा आकडा पार झालाय. तर निवृत्ती वेतनापोटी पालिकेला महिनाकाठी 33 कोटी रुपये खर्च करावा लागतोय. दुसरीकडे ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी योजना वगळून बृहन्मुंबई महापालिका, MIDC आणि स्टेम या प्राधिकरणांकडून पाणी उचलावं लागतंय. याचा महिन्याचा खर्च हा पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त आहे. यासाठी महिन्याला पालिका प्रशासनाला 120 कोटींच्या घरात खर्च करावा लागत असून महिन्याला हा खर्च 12 ते 13 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळताना पालिकेला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं घेतलेल्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य पातळीवरील या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देऊन त्यात बेमुदत संपाचा इशारा दिलाय, असं या संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी सांगितलं. याआधी राज्य शासनानं जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. इतर 17 मागण्यांबाबत निर्णय घेतले जातील असे निसंदिग्धपणे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशानं या आधीचा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला होता. पण आश्वासन देऊन आजपर्यंत कोणत्याही मागण्यांचा विचार करण्यात आलेला नसल्याचा आरोप करून या कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिलाय. त्याची नोटीस आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जारी केली आहे. त्यावर आता काय निर्णय घेणार याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. मात्र बेमुदत संप हा अटळ असल्याचं गव्हाळे यांनी स्पष्ट केलंय. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा तसंच पाणी गळती रोखली जावी यासाठी पालिका प्रशासनानं केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारणा प्रकल्प राबवण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील इतर भागांसह वागळे स्टेट परिसरात 2 जलकुंभांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं नुकतीच जागा उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी पालिकेनं जलकुंभ उभारणीच्या कामाची प्रक्रिया सुरू केल्यानं वागळे स्टेट परिसराची जलचिंता मिटण्याची चिन्ह आहेत. ठाणे शहरात 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. तरी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी पाणी गळती यामुळे टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागानं घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला. पुढील 15 वर्षांचा विचार करून 323 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार ठाणे शहर, वागळे स्टेट, कोपरी, वर्तकनगर, लोकमान्यनगर, कळवा आणि घोडबंदर भागात पाण्याच्या टाक्यांची उभारणीबरोबरच नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामं करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघाचा परिसर असलेल्या वागळे स्टेट भागात पाणी साठवणुकीसाठी पुरेसे जलकुंभ नाहीत.
वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत ते आहेत ते जलकुंभ अपुरे पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण योजनेअंतर्गत 2 जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी MIDCकडे केली होती. त्याला MIDCनं नुकताच हिरवा कंदील दाखवल्यानंतर इथे जलकुंभ उभारणीच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणखीन गुळगुळीत आणि चकाचक रस्त्यांवरून प्रवास करायला मिळणार आहे। MMRDAनं मुलुंड जकात नाका ते ठाणे गोल्डन डेज जंक्शन माजिवडापर्यंत महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या असून MMRDA यासाठी 2,68,00,000 रुपये मोजणार आहे। मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग MMRDAनं पालिकेला हस्तांतरित केले असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील माहीम ते दहिसर चिकनाका 25.23 किलोमीटर तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सायन ते मुलुंड चिकनाका 18.75 किलोमीटर मार्ग पालिकेच्या ताब्यात आलाय। या महामार्गांची देखभाल दुरुस्ती पालिका करणार असून उर्वरित महामार्गाची देखभाल दुरुस्ती MMRDAकडून केली जाणार आहे। त्यापैकी MMRDAनं मुलुंड जकात नाका ते ठाणे गोल्डन डाईज जंक्शन माजिवडापर्यंत महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या आहेत। पावसाळ्यासहित 12 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदार कंपनीला रस्त्यांची देखभाल करावी लागणार आहे। 2,68,16,164 रुपये MMRDA यासाठी मोजणार आहे, तर इच्छुक कंपन्यांना 18 डिसेंबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत। 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो। जागतिक एड्स दिन 2023 ची थीम लेट कम्युनिटीज लीड्स, समाजाचा पुढाकार, HIV एड्सचा समूळ नाश मिटवून समानता आणणे या विषयावर 1 डिसेंबर रोजी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सोबत प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व ART केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या HIV बाधित बालकांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं। HIV विरोधातील या लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं होतं। त्याला प्रतिसाद देत सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला। यावेळेला विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दिवाळीमध्ये सोनसाखळी हिसकावून पळणारा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता। कळवा पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याची पडताळणी करून मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफर या 20 वर्ष चोरट्यास आणि शबीर नियामत खान राहणारा इगतपुरी या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। त्यांच्याकडून 5,70,000 रुपये किमतीचे सोनसाखळी आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी कळवा पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। दिवाळी सणाच्या काळात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता। कळवा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल 80 किलोमीटरच्या परिसरातील CCTVची पडताळणी करून जाफरी या इराणी चोरट्याचा माग काढला। त्यानंतर शहापूर तालुक्यातील दळखन गावातून 21 नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली। चौकशीमध्ये त्यानं कळवा, वर्तकनगर, कसरवडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 गुन्हे केल्याची कबुली दिली। तसंच चोरलेले दागिने शबीर खान याला दिल्याचं सांगितलं। त्यानुसार कळवा पोलिसांनी शबीर खान यालाही जेरबंद केले। 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन कळवा हद्दीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात एका अनोळखी दुचाकी स्वाराने एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील चेन जबरीने चोरून नेल्याबाबतचा कलम 392 IPC नुसार गुन्हा कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता।
यातील फिर्यादी ही ज्येष्ठ नागरिक असल्याने विशेष प्रयत्न करून तो डिटेक्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांनी डिटेक्शन ऑफिसर्सना सूचना केल्या. त्यानुसार डिटेक्शन ऑफिसरने PSI घुगे आणि त्यांच्या टीमने परिसरातील CCTV चेक केले. ते CCTV चेक करत असताना त्यांना पारसिकनगर, खारेगाव टोल नाका, कल्याण फाटा, वडपे, पडघा, वाशिंद, शहापूर, खर्डी, कसारा यापर्यंतच्या रोडनं ते CCTV तपासले. या हायवेवरचे वेगवेगळे हॉटेल्स आणि दुकाने यांचे जवळपास 12 दिवस CCTV चेक केले. ते CCTV चेक केल्यानंतर यासोबतच खबऱ्यांमार्फत माहिती घेत स्थानिक नागरिकांना विचारपूस करत त्या आरोपीचा शोध घेतला आणि या आरोपीला 21/11/2023 रोजी पहाटे त्याच्या राहते घरातून खर्डी, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणून अटक केलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटीच शिल्लक. जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष जनजागृती रॅली संपन्न. आणि तिसऱ्या डोळ्यानं टिपलेला सोनसाखळी चोर अखेर चतुर्भुज. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211241. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.